श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। मैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा जयंती ही आई अन्नपूर्णा यांना समर्पित आहे। दरवर्षी अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते। या दिवशी अन्नपूर्णा मातेची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी येते। जो कोणीही भक्त अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करतो त्यांच्या जीवनातील अनेक दुःख हे दूर होतात। मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी 14 डिसेंबरला दुपारी 4:58 सुरू होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 15 डिसेंबरला दुपारी 2:31 होणार आहे। उदय तिथीनुसार 15 डिसेंबरला म्हणजे रविवारी या दिवशी अन्नपूर्णा जयंती ही साजरी केली जाणार आहे। या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये आध्यात्मिक पुराणामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले आहेत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला किंवा कोणतीही सेवा नाही केली तरी चालेल, पण अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करा। ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन पुढील 33 वर्ष धन धान्य संपत्ती ऐश्वर्य पैसा हा कमी पडणार नाही। घरात अखंड लक्ष्मी नांदेल। घरातील कोणतीही वस्तू आपल्याला या अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या सर्वांच्याच घरामध्ये देवघरामध्ये स्थापित केलेली असते। आपण अन्नपूर्णा मातेची विशेष काही विधिवत दररोज पूजा करत नाही, परंतु मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी केली जाते। त्यामुळे या दिवशी या मातेची उपासना सेवा उपाय हे आपण अवश्य केले पाहिजेत, कारण कौटुंबिक सुख आरोग्य आणि अन्न तसेच संपत्तीच्या प्राप्तीसाठी अन्नपूर्णा देवीची पूजा ही अवश्य करावी। त्यांची पूजा केल्याने घरात सदैव सुख समृद्धी राहते। याशिवाय अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी दान केल्याने शुभ फळ प्राप्त होतो। अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने शारीरिक आणि मानसिक संतुलनही आपले सुधारते। खरं तर आपण रोज आई अन्नपूर्णेचे स्मरण केले पाहिजे, कारण अन्नाशिवाय जीवन शक्य नाही। तुम्ही हे करू शकत नसाल तरीही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे आणि ही एक वस्तू जी आहे तर ती सुद्धा अर्पण करायची आहे, ज्यामुळे तुमच्या घरात वर्षभर सुख समाधान राहील। आता ही जी वस्तू आहे तर ही आपल्याला रविवारच्या दिवशी अर्पण करायची आहे। सकाळी दुपारी संध्याकाळी अर्पण केली तरी सुद्धा चालेल। तर सर्वप्रथम आपल्याला धूप दीप देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे। तुम्हाला काय करायचे आहे, जेव्हा पण तुम्ही ही वस्तू अर्पण करणार आहे त्यावेळी तुम्हाला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। एक आसन घेऊन बसायचं आहे। एक तांब्याचं ताम्हणं घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर पंचामृत असेल तर पंचामृत घ्यायचं आहे, पंचामृत नसेल तर शुद्ध पाणी घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला 11 पळी पाण्याने या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देवी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे। यानंतर मूर्तीला तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे। वाटी घेताना थोडीशी खोलगट घ्यायची आहे। त्या वाटीमध्ये हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेला स्थापित करून घ्यायची आहे। यानंतर वाटी आपल्याला एका ताम्हणामध्ये किंवा एका ताटामध्ये ठेवायची आहे। यानंतर आपल्याला दुसरी एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घ्यायचे नाहीत, अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला उजव्या हाताच्या अनामिका म्हणजे करंगळी जवळचं बोट, त्याचबरोबर मधलं बोट आणि अंगठा या 3 बोटांनी त्या वाटीमधून तांदूळ उचलायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती म्हणजे डोक्यावरती आपल्याला अर्पण करायचे आहेत। अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देवी नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। पुन्हा तांदूळ घ्यायचे, पुन्हा आपल्याला मस्तकावरती अन्नपूर्णा अर्पण करायचे आहेत। तर आपल्याला इतके तांदूळ अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यापर्यंत तांदूळ येतील, तर एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे। जर तुम्हाला या 3 बोटांनी अर्पण करणे शक्य नसेल तर 5 बोटांनी तुम्ही हे तांदूळ जे आहे तर ते अर्पण करू शकता। तांदूळ अर्पण करून झाले की यानंतर 3 पिवळी फुले असतात तर ती आपल्याला अर्पण करायची आहेत। यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरासमोरून तुम्हाला तशीच तांदळामध्ये ठेवून उचलायची आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये गॅस शेगडी आहे तिथे आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती तशीच
तांदळामध्ये ठेवायची आहे. तिथे एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅस शेगडीवर तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून ओलं करून स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून एक फूल व्हायचं आहे. संपूर्ण दिवसभर रात्रभर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिथेच तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर ही तांदळातील अन्नपूर्णा मातेची मूर्ती जिथे आपण पहिली स्थापन केली होती तिथे ठेवून द्यायची आहे आणि त्यातील थोडेसे तांदूळ त्यामध्ये ठेवायचे आहेत. आणि जे तुम्ही अर्पण केलेले तांदूळ होते त्यातील थोडेसे तांदूळ तुमच्या स्वयंपाकाच्या तांदळामध्ये ठेवून उरलेले तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत. नंबर 1, शास्त्रानुसार तसेच आध्यात्मिक पुराणानुसार पौर्णिमा ही वर्षातून एकूण 12 असतात, तर आपण 12ही पौर्णिमेला घरच्या घरी अत्यंत साधी सोपी सत्यनारायण पूजा केली आणि तुमच्या यथाशक्तीने ब्राह्मणाला बोलावून केली तर अतिउत्तम. आणि सध्या मार्गशीर्ष महिना चालू असल्यामुळे मार्गशीर्ष मधल्या पौर्णिमेला तर सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी नक्की घातली तर आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची विशेष कृपा सदैव टिकून राहते. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे तुम्ही शिरा बनवू शकता किंवा खीरही बनवू शकता. तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे. 2, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान अवश्य करावे. असे मानले जाते की या दिवशी गंगा स्नान केल्याने विशेष फळ मिळते. जर तुम्हाला गंगे स्नान करता येत नसेल तर अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी घराच्या दारासमोर स्वस्तिक काढून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीचे आगमन घरात होते. या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावे, हवन करावे. यामुळे भगवान विष्णूंची कृपा होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. 3, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 4:30 ते 6:30 या काळामध्ये 1 लोटा जलामध्ये 5 बेलपत्र 1 कमलगड्डा टाकून भगवान चंद्रेश्वर महादेव स्मरण करून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर समर्पित करा. तुमची जी मनोकामना आहे, इच्छा आहे ती भगवान शिवाला सांगावी आणि चंद्रेश्वर महादेवाला प्रार्थना करावी आणि म्हणावे की हे माझे कार्य सफल व्हावे. मार्गशीर्ष पौर्णिमेला केलेला उपाय येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत चंद्रेश्वर महादेवाच्या आशीर्वादाने ते तुमचे कार्य सफल झाले असेल. 4, मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान शिवशंकराच्या शिवालयात किंवा घरच्या शिवलिंगावरती एक अखंड तांदळाचा दाणा अर्पण करून त्याच्यावर 1 बेलपत्र त्याचा देठ आपल्याकडे असावा असं अर्पण करून 1 लोटा जल अर्पण करत चंद्रमौली महादेव स्मरण करून हे नाव भगवान शिवशंकरांचं सर्वश्रेष्ठ सुंदर नाव आहे. चंद्रमौली भगवान या नावाने स्मरण करून आपली जी मनोकामना आहे ती सांगावी आणि जे जल आपण अर्पण केले आहे ते आपल्या उजव्या हाताने डोळ्यांना लावावे आणि वापस घरी यायचे आहे. येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत जी तुम्ही मनोकामना भगवान चंद्रमौली प्रार्थना केली आहे ती त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल. 5, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पिंपळाच्या झाडावरती वास करत असते, म्हणून सकाळी अंघोळ करून पिंपळाच्या झाडाला 1 लोटा जल अर्पण करायचे आहे आणि 1 दिवा शिवशक्ती किंवा लक्ष्मीनारायण स्मरण करून 2 वातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमचे सर्व संकट दूर कर, तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे, तू आमच्या घरी ये म्हणून माता लक्ष्मीला आमंत्रित करायचे आहे. 6, संध्याकाळी चंद्राच्या आगमनानंतर आपण कुठलीही गोड खीर बनवायची आहे आणि ती खीर चंद्रप्रकाशात 10-15 मिनिट ठेवून चंद्राची किरणे त्या खीरीत पडल्यावर माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळींनी ग्रहण करायचा आहे. याने घरातील धनाच्या आगमनांची मार्ग मोकळे होतात. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात भगवान श्री हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आणि हनुमान चालिसाचा 1 पाठ करावा आणि सिंदूर अर्पण करावे. संकटातून मुक्ती मिळते. 8, प्रदोष काळामध्ये लक्ष्मी आणि दरिद्रता भ्रमण करण्यासाठी निघतात. भगवान शिव भ्रमण करून येत असतात. हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाचे वर्णन वराह पुराणात केले आहे की 4 वाजेपासून 7 वाजेपर्यंत भगवान शिवाचे भ्रमण करण्याची वेळ सांगितली आहे आणि संध्याकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत लक्ष्मी आणि दरिद्रता भ्रमणासाठी निघतात. याची एक वेळ निश्चित असते. भ्रमण करून येणे या दरम्यान लक्ष्मी आणि दरिद्रा दोघेही जातात. लक्ष्मी आणि दरिद्रता काही भाव ठेवून जातात. आज आपल्याला कुठे प्रवेश करायचा आहे, आज आपल्याला कोणत्या ठिकाणी जायचे आहे. ज्या नगरामधून ज्या मार्गाने लक्ष्मी आणि दरिद्र जातात त्यांना स्थान दिले आहे. जिथे स्वच्छता असेल, घराच्या दरवाजात पाणी शिंपडलेले असेल, दरवाजात रांगोळी काढलेली असेल, त्या दारावर माता लक्ष्मी प्रवेश करते. तर दरिद्रता आपण लक्ष्मी मागे आत जायला लागते, तेव्हा दरिद्रता आत जायला लागते तर लक्ष्मी तिला थांबवते आणि म्हणते की पहिले मी पाहून येते,
तुझ्यासाठी स्थान आहे की नाही, तू इथे थांब. काही वेळ दरिद्रता बाहेर थांबते. लक्ष्मीची मोठी बहीण दरिद्रता राहून राहून मध्ये जाण्याचा प्रयत्न करते. तरी लक्ष्मी म्हणते की जी तू मोठी असून तुला माहीत नाही का, तुझा सन्मान झाला पाहिजे, आदर झाला पाहिजे. तू आतमध्ये जाशील आणि तुझा सन्मान केला नाही तर तुला किती वाईट वाटेल. त्यामुळे तू बाहेर थांब, मी लगेच जाऊन येते. लक्ष्मी घरात जाऊन भ्रमण करते. घरात प्रवेश करून येते तर दरिद्रता विचारते, आता जायचं की आता मी मध्ये. लक्ष्मी म्हणते की तुला माहीत नाही का जीजी, ज्याच्या घरामध्ये मी प्रवेश केल्यानंतर त्या घरात परत दरिद्रतांनी जाऊ शकत नाही, कारण ही तुझे वचन होते. आपल्या दोघींचे मंगलविवाह झाला होता. माझा विवाह जेव्हा नारायणासोबत झाला होता, तुझा विवाह दुष्यंत मुनीसोबत झाला होता. आपल्या दोघांचा विवाह झाला होता तेव्हा आपण दोघींनी एक वचन केले होते, ज्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल दरिद्रता त्या घरात नाही जाणार. ज्या घरात दरिद्रता प्रवेश करेल त्या घरात लक्ष्मी प्रवेश करणार नाही. तर मी आता आतमध्ये पाहून आले. आता तू आतमध्ये जाऊ शकत नाही. अर्थात लक्ष्मीचे चरण ज्या घरात पडतात त्या घरात परत दरिद्रता प्रवेश करणार नाही. आता पुढे जाता जाता परत दरिद्रताने पाहिले. ती लक्ष्मी दरिद्रताला घेऊन जाते तर ती लक्ष्मीने पाहिले की यांच्या दरवाजावर पाणी शिंपडलेले नाही, दरवाजावर रांगोळी काढलेली नाही, दरवाजा साफ केलेला नाही, यांच्या दरवाजावर दिवा नाही, दरवाजावर खूप सारा कचरा पडलेला आहे, दरवाजावर कुत्रे मांजर घाण करून गेलेले आहेत. परत लक्ष्मी म्हणते की जीजी आता मी जाऊन आले, आता तू जाऊन ये. आणि दरिद्रता आता प्रवेश करते. आतमध्ये जाऊन काय पाहते, दरिद्रता एवढ्या सकाळी मी फिरायला यांच्या दरवाजावर आले आहे तर ते तर सगळे झोपलेले आहे. तर दरिद्रता म्हणते की तुमचे भाग्य बेकार आहे, तर मी काय करू, तुम्ही असे झोपलेले राहा. आणि तरी त्या दरिद्रता त्या रागामध्ये बाहेर येते आणि लक्ष्मीला म्हणते, लक्ष्मी तू त्यांच्या घरात जाऊ नको. लक्ष्मी दरिद्रताला म्हणते की जिथे मी तुझं म्हणणं मानणार नाही का, बिलकुल त्यांच्या घरात जाणार नाही. तू चिंता नको करू, चल आता पुढे जाऊ. हे लक्ष्मी आणि दरिद्रतेचा प्रवेश आहे. आपल्या घराचा दरवाजा कसा असायला हवा हे आपल्याला समजले असेलच. त्यामुळे आपण दररोज तर आपला दरवाजा स्वच्छ केलाच पाहिजे, रांगोळी काढलीच पाहिजे. परंतु पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी विशेषतः ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण आपल्या दरवाजावरती हळदीच्या पाण्याचा सडा टाकून रांगोळी अवश्य काढावी. माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते. 9 पौर्णिमेच्या दिवशी शिवमंदिरात ही एक वस्तू अवश्य दान करावी. ती म्हणजे जर आपण मंदिरात जाऊन मातीचे दिवे तर लावूनच येतो, पण कधी वेळ मिळाला तर पितळेचा किंवा तांब्याचा या दोन्ही धातूपैकी कोणताही एक दिवा भगवान शिवशंकरांच्या मंदिरात दीपदान म्हणून प्रज्वलित करून यावा. तो दिवा तिथेच सोडून यावा. या दिव्यामध्ये पुजारी दीपदान करतील किंवा कोणी अन्य व्यक्ती दीपदान करतील तर त्यांचे सौभाग्य आपल्यालाही मिळेल. आपल्यासाठी खूप काही सोडत असतो, कधी छोट्या छोट्या या भगवंतासाठी सोडल्याच पाहिजे. यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते. 10 मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी जो शिवभक्त जलापाशी, नदी तलावापाशी, विहिरीपाशी जिथेही जलप्रवाह आहे तिथे जाऊन हे करेल, म्हणजे जो भक्त पौर्णिमेपासून सलग 3 दिवस दीपदान करेल, दीप प्रज्वलन करेल, त्याचे पुण्य त्याच्या खात्यामध्ये जाईल. तर तुम्ही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी कुठल्याही जलप्रवाहापासून म्हणजेच नदीपाशी जाऊन हे दीपदान करू शकता. करत नसाल तर पिंपळाच्या झाडाखाली, आवळ्याच्या झाडाखाली पौर्णिमेपासून सलग 3 दिवस दीपदान करावे. यामुळे पुण्यफळ प्राप्त होते. नंबर 11 शुक्रवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेला अमावस्याला लक्ष्मी सगळ्यात जास्त प्रसन्न होते. कारण लक्ष्मी शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्या सगळ्यात जास्त प्रसन्न का होते त्याचे कारण म्हणजे लक्ष्मीचे 2 भाऊ होते, त्यांचा विवाह होत नव्हता. दाता आणि विधाता साठी लक्ष्मी खूप चिंतेत होती. रोज नारायणाला म्हणत होती की प्रभू काहीतरी कृपा करा, दाता विधाताचा विवाह होत नाही, वय होत चाललेले आहे, तुम्ही काहीतरी करू शकता. भगवान नारायणनी लक्ष्मीला सांगितले की एक काम कर, बेलाच्या वृक्षाखाली बसून लक्ष्मी तू अनुष्ठान कर तुझ्या भावांच्या विवाहासाठी. त्यामुळे तू आजही बेलपत्राच्या वृक्षाखाली प्रदोष काळामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे लोक बेलपत्राच्या झाडाखाली पौर्णिमा, अमावस्या आणि शुक्रवार, सोमवार या दिवसात दिवा लावल्याने त्यांच्या घरात कधीही लक्ष्मी मातेची कमतरता राहत नाही, अपार धन वाढत जाते. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून सबस्क्राईब करा. हर हर महादेव. ओम श्री महालक्ष्मी नमः. धन्यवाद.